नमस्कार, दर्यापूर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी शेख मुजमिल। निवडणुकाच्या अनुषंगाने हिमायतनगर शहरातील तहसील कार्यालयामध्ये बैठक संपन्न। या प्रसंगी हिमायतनगर तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम, पोलीस निरीक्षक अमोल भगत, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, जिल्हा परिषद सदस्य समद खान, प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अकील अब्दुल हमीद, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, माजी नगरसेवक सरदार खान, उदय देशपांडे, गजानन चायल, विपुल दंडेवाड, तुप्तेवार आदी पत्रकार बांधव या प्रसंगी उपस्थित होते। या प्रसंगी समाज माध्यमांशी बोलताना तहसीलदार मॅडम आणि पोलीस निरीक्षक म्हणाले की सोशल मीडियाचा गैरवापर अजिबात खपून घेतला जाणार नाही। या प्रसंगी बोलताना पल्लवी टेमकर मॅडम। नमस्कार, मी पल्लवी टेमकर, निवडणूक निर्णय अधिकारी, हिमायतनगर नगरपंचायत। आदर्श आचारसंहिता 4 नोव्हेंबरपासून लागू झालेली आहे, तरी मी सर्व उमेदवारांना, पक्षांना आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन करते। कोणतंही आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन खपवून घेतलं जाणार नाही। त्याचप्रमाणे मतदारांना आवाहन करते की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा। हिमायतनगर नगरपंचायतमध्ये 17 प्रभाग आहेत। 17 प्रभागांमध्ये एकूण 21 मतदान केंद्र आहेत आणि नगराध्यक्ष हा थेट आहे। त्यानुसार आपण निवडणुकीची पूर्ण तयारी झालेली आहे। नामनिर्देशन पत्र हे 10 तारखेला सुरू केले जातील। वेळ सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत राहील। 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ आहे। सर्वांनी ती काटेकोरपणे पाळावी ही विनंती। त्याचप्रमाणे सर्वांनी आदर्श आचारसंहिता आणि मतदान शांततेत आणि कायदेसुव्यवस्थेत पार पाडलं जाईल याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे। धन्यवाद।